नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे. ट्रिंग ट्रिंग सायकलच्या आवाजाने त्या दोघा तरुणांनी मागे वळून पाहिले. 16-17 वर्षाची एक अतिशय देखणी मुलगी सायकलवरून त्या दोघांच्या मधून वाऱ्याच्या वेगाने पुढे निघून गेली. आई शपथ, बघितलंस का ऋषा? ती मुलगी गेली त्या दिशेने, पाहता हात छातीवर ठेवत. ती पाहतच बाला कल्लीज खलास झाला, असे म्हणून त्याने धुंद नजरेने ऋषिकेशकडे पाहिले, पण तो शेजारी नव्हताच. ऋषिकेश त्याला पुढे एका झाडाच्या बुंद्याशी वाकून काही निरीक्षण करताना दिसला. लांब लांब ढांगा टाकून पवन त्याच्याजवळ पोचला. काय रे, काय करतोस त्या झाडाच्या बुंद्याशी? काही नाही रे, तू हो पुढे, मी येतोच, ऋषिकेश झाडाच्या बुंद्याभोवती गोल फिरत म्हणाला. पवन त्याच्याकडे नवलाने बघत थांबला. थोडा कानोसा घेऊन झाल्यावर ऋषिकेशने आटोपते घेतले. चल. आणि दोघे मग सुमिताबाईच्या खानावळीच्या दिशेने निघाले. ते दोघे खानावळीत पोचले तेव्हा नेहमीप्रमाणेच तिथे भरपूर गर्दी होती. या दोघांना दाराशी थांबलेले बघून सुमितीबाई लगबगीने पुढे झाल्या. या की रे आत, गर्दीवर जाऊ नका, ती नेहमी असतीच. मागल्या अंगाने या, माझघरात पानं वाटते तुम्हा दोघांना. या. ते दोघे माझघरात गेले. सुमतीबाई आपल्यावर एवढ्या मेहरबान का आहेत हे या दोघांनाही कळेना. तितक्यात मघाची सायकल सुंदरी हातात 2 रिकामी ताटं घेऊन आली आणि त्यांच्यापुढे पाट आणि ताटं मांडून मग पाणी आणायला पुन्हा आत गेली. सुमतीबाई जातीने त्यांच्या पुढ्यात बसून त्यांना वाढायला लागल्या. का रे पोरांनो, तुमच्या कॅन्टीनवर कसं निव्वळ आणि बिनचवीचं जेवण असते ठाऊक आहे मला. ते दोघे काहीच न बोलता जेवू लागले. पण तेवढ्यात पवनला शंका आली. काकू, यांचे एक्स्ट्रा पैसे नाही ना लावणार तुम्ही? यावर सुमतीबाई तोंडावर हात ठेवून जोरात हसल्या. नाही बा, उद्या माझी मुलगी बी तुमच्याच कॉलेजला शिकायला यायची तेव्हा दोस्ती करून ठेवते एवढंच. हा मग ठीक आहे. काय नाव आहे तिचं? पवनने तेवढ्यात सावधपणे विचारलं. आता आली नव्हती का? सुगंधा, तीच. आता 11वीला ॲडमिशन घेईल पुढच्या वर्षी. माझी बी 10वी झाली आहे. चांगल्या मार्काने पास झाली होती मी. पुढं कॉलेजात पण जायची इच्छा होती, पण मग आईची खानावळ पुढे चालवायला लागली आणि शिक्षण तुटलं. म्हणून सुगंधाला मी शिकवणार खूप. सुमितीबाईंनी असे म्हटल्यावर पवनने मान डोलावली. पोटभर जेवून तृप्त होऊन ते दोघे हॉस्टेलवर परत आले. आज रविवार होता, त्यामुळे दुपारी एक झोप काढून संध्याकाळी गावात फेरफटका मारायला दोघे निघाले. वाटेत जाताना ऋषी परत त्या झाडाजवळ एका अनामिक प्रेरणे थांबला आणि कानोसा घेऊ लागला. ऋषा, तू सकाळी पण इथे कुत्र्यासारखा गोल गोल फिरत काहीतरी हुंगत होतास. काय भानगड आहे सांगशील का? हुंगत नव्हतो यार, मला एक सांग, या झाडाचा हा बुंदा तुला विचित्र नाही वाटत? म्हणजे केविलवाणा. झाडाचा बुंदा केविलवाणा? तो कसा काय बुवा? माणूस केविलवाणा असू शकतो, प्राणी पक्षी केविलवाणी असू शकतात, पण झाड, आणि ते पण बुंद्यावाशी? पवन खो खो हसू लागला. सोड, जाऊ दे, तुला नाही कळणार. त्यासाठी तर तसं संवेदनशील मन लागतं, ऋषिकेश मान हलवत म्हणाला. हो, आणि अश्राप पण असावा लागतो. पोरी नाही, दारू नाही, सुट्टा नाही, मटणाचा रस्सा नाही, काही नाही. कसं काय रे एवढं मिळमिळीत आयुष्य जगतोस तू? तू असं जगून बघ, म्हणजे तुला कळेल मिळमिळीत काय असतं हे आयुष्य. का ते जाऊ दे, समोर बघ, सुमितीबाईची कन्या सुगंधा आपल्याकडेच बघते. बरं, मग तू तिला बघ, मी जरा त्या झाडाला बघतो. तुझं गुटरगूट झालं की सांग, असं म्हणून ऋषिकेश पुन्हा बुंद्याजवळ गेला आणि थांबून अंदाज घेऊ लागला. त्याचा कयास खरा होता. त्या बुंद्यातून खरंच एक विलक्षण आर्त आवाज येत होता, पण आवाज कानांना ऐकू येत नव्हता, तर त्याला फक्त तो जाणवत होता आणि त्यामुळे तो अस्वस्थ होत होता. पण नक्की काय असावे ते कळत नव्हते. असे का होत असावे या विचारात तो हरवला. पुढे असे रोजच होऊ लागले. तिथे आल्यावरच हे काय होते हे त्याला समजेना आणि झेपेना. तसे तो त्या झाडाचा रस्ता टाळून तो दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. त्यानंतर काही महिन्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. सर्वजण आपापल्या घरी निघण्याची तयारी करू लागले. ऋषिकेश आणि पवनही निघाले. पवनचे बाबा त्यांना घ्यायला घरून गाडी पाठवणार होते,
पुढे रस्ता अरुंद होता म्हणून ड्रायव्हरने त्या दोघांना बस स्टँडपाशीच बोलावले होते आणि तो झाडाजवळून जाणारा एकमेव रस्ता होता. त्याला पर्यायी रस्ता नव्हता. एव्हाना ऋषिकेशही झाड प्रकरण विसरून गेला होता. घरी जायचे या आनंदात तो पवन मोठ्याने गप्पा मारत चेष्टामस्करी करत निघाले होते आणि त्या झाडापाशी येताच ऋषिकेश एकदम थबकला. त्याला अशी तीव्रपणे जाणीव होऊ लागली की ते झाड त्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे. पवन चेष्टा करेल म्हणून तो तसाच रेटून पुढे जायचा प्रयत्न करू लागला, पण त्या झाडाला ओलांडून पुढे जाणे त्याला अशक्य होऊ लागले. अखेर पवनला सांगून पोटदुखीचे निमित्त करून तो हॉस्टेलवर परत आला. मनातून त्याला फार वाईट वाटत होते. असे का होते आहे? हे आपल्या मनाचे खेळ आहेत की खरंच तिथे काही आहे? आपलं मन काहीतरी नवीन क्लुप्त्या काढते का? अभ्यास टाळण्यासाठी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे का? बेडवर पडल्या पडल्या त्याचे विचारचक्र चालू झाले आणि त्या विचारातच त्याला झोप लागली. दुपारी जेवायला म्हणूनही तो उठला नाही. मध्यरात्री कधीतरी त्याला भुकेने जाग आली, पण आसपासचा मिट्ट काळोख बघून त्याने पुन्हा पांघरून डोक्यावर घेतले. ते थेट सकाळी पोटात आणि बाहेर दोन्हीकडे कावळे ओरडू लागले तेव्हाच तो उठला. काही मोजकी मुले सोडली तर बाकीची आपापल्या गावाला दिवाळी साजरी करायला गेलेली होती, त्यामुळे गजबज कमीच होती. अंघोळ वगैरे आटपून तो खाली कॅन्टीनमध्ये आला, पण कॅन्टीन बंद होते. आता 15 दिवस ते बंदच राहणार होते. आपल्या लक्षात यायला हवं होतं. गावात चेतूचे शेठची मिसळ फेमस होती. ऋषिकेशने मग आपला मोर्चा तिकडे वळवला. 10व्या मिनिटाला तो चेतूच्या हॉटेलमध्ये होता. सकाळची वेळ असल्याने वर्दळ अजून सुरू झाली नव्हती. हाफ प्लेट कांदा भजी, एक मिसळपाव आणि स्पेशल चहा अशी ऑर्डर देऊन तो आपल्या जागेवर येऊन बसला. ऑर्डर येईपर्यंत तो हॉटेलचे निरीक्षण करत बसला. हॉटेल म्हणजे खरं तर 4-2 बाकडे असलेली टपरीच होती ती. आतल्या बाजूला किचन असल्याने तिथे एक कळकट्ट पडदा लावला होता. तिथून खमंग वास दरवळत होता. समोरच काचेच्या कपाटात गोडी शेव, जिलेबी, भेळ, पार्लेजी असे काही खाण्याचे पदार्थ विक्रीला ठेवले होते. तसेच गावकऱ्यांच्या सोयीसाठी बाहेरही 2 टेबल आणि बाकडे टाकले होते. गळ्यात चांदीच्या 2-4 जाड जाड चेन घातलेला हॉटेलचा मालक चैत्या तोंडाने भराभर ऑर्डर सोडत होता. मध्येच एका गिरायकाने बिलाचे पैसे दिले तसे त्याने ते गल्ल्यात टाकले आणि मग गल्ल्यात उदबत्ती फिरवून नमस्कार केला. मग परत खालच्या ड्रॉवरचा एक कप्पा उघडून तिथेही उदबत्ती फिरवली. ते पाहून ऋषिकेश बसल्या जागेवरून किंचित तिरपा होऊन त्या खालच्या ड्रॉवरमध्ये काय आहे ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. ती एक लाल रंगाची पुरचुंडी होती आणि त्याच्यावर काही पांढऱ्या कवड्या ठेवल्या होत्या. तितक्यात ऋषिकेशची ऑर्डर घेऊन तिथला एक नोकर गोपाळ आला. काय साहेब, सुट्टीला घरी नाही गेला का? संबंध दृष्टीला रिकामं झाले की. हो, जायचं ना. कवा? उगाच एकटं राहू नका दादा, आपल्या माणसात जावा लवकर. तू काय एवढी घाई करतोस? पण काही प्रॉब्लेम आहे का तिथे एकटं राहिलं तर? तसं काही भेण्यासारखं नाही गड्या. पण काय सांगावे की नाही या विचारात गोपाळ असतानाच चैत्याने त्याला जोरात आवाज देऊन नुकत्याच आलेल्या गिरायकांची ऑर्डर घेण्यास सांगितली. तसा तो लगबगीने तिथून निघून गेला. पोटात भूक कवळून लागलेली असल्याने ऋषिकेश मिसळ पाववर तुटून पडला. मिसळ चांगलीच झणझणीत होती. खाणं झाल्यावर तो बिल द्यायला चैत्या शेठजवळ गेला. किती झाले शेठ? हाफ प्लेट कांदा भजी आणि मिसळ आणि स्पेशल चहा 120 रुपये. चैतू शेठने बिल पुढे सारत उत्तर दिलं. ऋषिकेशने बिल दिले आणि तो निघाला. तेवढ्यात त्याला दिसले की एक पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेली साधारण 50ची उंचीपुरी सडपातळ व्यक्ती आत येत होती. तेजस्वी चेहरा, मोठे डोळे, थोडे बारीक कापलेले
काळे आणि करडे असे केस, चौकडी चेहरा, रुंद खांदे, गळ्यात लहान रुद्राक्ष आणि स्फटिकांची सोन्याच्या तारेत गुंफलेली लांबलचक माळ, कपाळावर अष्टगंधाचा नाम ओढलेला. आत आले तेव्हा चंदन मिश्रित वासाची एक मंद झुळूक आली. ऋषिकेश त्यांचे निरीक्षण करत तिथेच उभा राहिला. तेवढ्यात चेतुशेठचं तिकडे लक्ष गेलं आणि तो गल्ला ओलांडून चपळाईने त्या गृहस्थाकडे गेला. खाली वाकून आदराने त्यांना नमस्कार केला. गुरुजी येणार होता तर सांगावा, धाडायचा होता ना, गाडी पाठवली असती तुम्हाला घ्यायला. यावरती गृहस्थ हसत म्हणाले, अरे असू दे चैतन्य, देशमुखाकडे आज पूजा होती, तिकडे जाऊन आलो. म्हटलं जाता जाता तुझ्याकडे चक्कर मारावी. काय ठीक आहे ना सगळं? तुमची कृपा असल्यावर कधी काही वंगाळ होईल का? या बसा. त्यांना अदबीने बसण्याची खूण करून चैत्याने आत जोरात हाळी दिली. ए सुबण्या, एक स्पेशल चहा आण. पटकन. मगाशी थांबलेला ऋषिकेश आता निघाला होता. तो बाहेर जात असताना त्याच्या उजव्या बाजूने ते गृहस्थ आत येत होते. एक क्षणभर ऋषिकेशची आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्यांच्या कानाशी त्यांचा दमदार पण कुजबुजता आवाज आला. काय झाड फारच त्रास देते? प्रश्न ऐकून ऋषिकेश हबकला. त्यांना काहीच उत्तर न देता पटकन सायकलजवळ गेला आणि त्याने जी सुसाट सायकल पळवली ते हॉस्टेल येईपर्यंत तो थांबलाच नाही. रूममध्ये पोचल्याबरोबर त्याने बिछाना गाठला आणि पांघरून घेऊन तो पडून राहिला. थोड्याच वेळात त्याला हुडहुडी भरून आली. हा भाग माझा